नमस्ते मित्रांनो, मी आता धर्मशालामध्ये आहे हिमाचलला आणि इथं मला एक पेंटिंग आर्टिस्ट भेटलेत. हे आहेत मूळ महाराष्ट्रातले खैरे मॅम अँड आदित्यजी. हे आहेत नागपूरचे आणि हे पेंटिंग आर्टिस्ट आहेत. आपण त्यांच्याशी थोडीशी वार्तालाप करूयात आता. आदित्यजी, कधी तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलं आणि माझं 2016मध्ये मी बॅचलर्स कंप्लीट केलं आणि 2018मध्ये मास्टर्स झालं आहे माझं. व्हेरी गुड. ते दोन्ही नागपूरहूनच झालं आणि आता सध्या फ्रीलान्सिंग म्हणून मी काम करत असतो. व्हेरी गुड. पॅन इंडिया करता. व्हेरी गुड. ओके. चालू आहे. हिमाचलला यायच्या अगोदर तुम्ही महाराष्ट्रात कुठे पेंटिंग्स केलेत का? महाराष्ट्रात नागपुरात केलेत. मुंबईत, पुण्यात, नागपूर, बऱ्याच मुंबई. ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे दिल्लीमध्ये केलं. वाव. दिल्ली इकडे MP मध्ये थोडंफार केलं. व्हेरी गुड. तुम्हाला लहानपणापासूनच आवड होती पेंटिंगची की कशी काय, की म्हणजे पहिला इन्सिडेंट कसा घडला की बाबा पेंटिंगकडे का वळलात किंवा वळायचं कसं? लहानपणापासून आवडतं होती, पण हां. तेच म्हटलं चालत नाही. थोडं आपण 9वी 10वीत जेव्हा जातो, हां. 10वी 12वी ते बोर्डाचं वर्ष असतं तेव्हा तो काळ सुटला माझा फक्त. पण मी नंतर कंटिन्यू केलं. आपको करना है पेंटिंग? नहीं, हम कॉर्पोरेशन और स्मार्ट सिटी के एम्प्लॉइज हैं। वेरी गुड, वेरी गुड. ये हमारे महाराष्ट्र से है बंदे बेसिकली. मुझे बड़ा पसंद है, मैंने ऐसी लेडी बनाई थी, उन्होंने फाड़ी दी। बहुत अच्छा, सही बहुत है. अच्छा कर आप रहे हैं। कौन सी लेडी? आप ये इस पे लेडी. बनाओ, ये ओके. फाड़ भी नहीं सकेंगे. ओके. 21 to 25 ये तक सच्ची चल रहा है ये मेरे को इवेंट। बड़ी पसंद है, मैं भी बहुत बनाती हूँ। वेरी गुड. मैडम बनाती है, पर इनका रिजेक्ट कर दिया था मैंने। बोले ये साड़ी अच्छी सी नहीं बनाती मैडम। वेरी गुड. मैं खाली डेकोरेशन मेरा एक कॉन्सेप्ट है ना, ये वही कॉन्सेप्ट है, वॉक टॉक एंड लाइव इंटरव्यू. हाँ. त्याच्यातच मजा आहे हां. आणि लोकांचे इंटरॅक्शन त्याच्यातच. यस यस यस, बिलकुल बिलकुल बिलकुल. तर मॅम, तुमचं कुठे एज्युकेशन झालं काय? माझं नाव शर्वरी खरे आहे. माझं एज्युकेशन नागपूरमधून झालं आहे. फाईन आर्ट्समध्ये केलं आहे. बॅचलर्स आणि मास्टर्स दोन्ही पण पेंटिंगमध्ये केलेलं आहे. व्हेरी गुड. ह्यातलं कुठलं तुम्ही पेंटिंग रंगवणार आहात की दोघं मिळून दोन्ही सर्व एकत्र? व्हेरी गुड. आणि तुमचा पहिला इन्सिडेंट कसा की तुम्ही पेंटिंगकडे कसा वळलात किंवा? लहानपणापासूनच आवड होती आणि मग कळलं याच्याबद्दल, तर परीक्षा दिली, परीक्षेत पास झालो, तर मग कॉलेजमध्ये Very good. गुड गुड. आणि आता हिमाचलमध्ये तुम्ही आलात, कसं वाटतं हिमाचल? खूप मस्त. नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे, थंड आहे, परिसर खूप सुंदर आहे, खूप चांगलं वाटतं. व्हेरी गुड. परिसर तर निश्चितच सुंदर आहे, कारण हे माझे फर्स्ट टाईम आहे हिमाचल. आणि धर्मशाळा ह्या ठिकाणी मॅक्लोडगंजचे दलाई लामांचं टेम्पल, बौद्ध टेम्पल बघायला खूप छान वाटलं. आणि बाकी चामुंडा देवी मंदिर, कांगडा देवी मंदिर. तर दादा, तुम्हाला अजून काही तुम्हाला असं काही स्पेशल सांगायचं आहे की ज्याच्यामधून तुम्हाला असं काहीतरी मेसेज द्यायचा आहे येणाऱ्या नवीन आर्टिस्ट लोकांना किंवा नवीन मुलांसाठी किंवा यंग जनरेशनसाठी, असं तुम्हाला काय सांगू वाटतं? मला मॅसेज हा द्यायचा आहे की आपण म्हणजे कुठेही फिरायला जातो किंवा टुरिस्ट स्पॉटवर जातो तर तिथे कचरा करू नये. लोक पाण्याच्या बॉटल्स आणि या सगळ्या म्हणजे खातात तर तिथेच फेकतात. तर ते आपल्या नेचरसाठी हानिकारक आहे. ते पुढे जाऊन खूप मोठं पॉल्युशन क्रिएट करतात. ते डिझॉल्वेबल नसल्यामुळे प्लॅस्टिक, तर त्याच्यामुळे ते एक सॅग्रिगेट म्हणजे व्यवस्थित ठेवून त्याला आपण एक व्यवस्थित विल्हेवाट लावणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे जेवढे झाडं लावता येतील आपल्याला, आणि झाडं नुसतं लावूनच नाही तर त्याला आपल्याला संगोपन पण करायचं आहे, तर ते फार महत्त्वाचं आहे. लोक झाडं लावतात आणि त्याच्याकडे लक्षही नाही देत, पण तसं न करता झाडं लावून ते आपल्याला जगवायचं आहे. ते खूप मोठी गोष्ट आहे. तर ते मला वाटतं की सगळ्यांनी करावं. व्हेरी गुड. थँक्यू दा, थँक्यू. आणि तुम्ही काय मॅम मेसेज देणार यंग पिढीला? मला पण हे सांगावं वाटतं की तुम्ही इकडे येतात, इतकं सुंदर परिसर हा आहे, तर हा असा सुंदर राहावा. त्याच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे की पोल्युशन कमी झालं पाहिजे. जितकं होऊ शकेल तेवढा कचरा आपण नीट सेग्रिगेट करून त्याला नीट डिकम्पोज करायला पाहिजे. होऊ शकेल तेवढं कमी प्लास्टिक यूज करा. जेवढं होऊ शकेल तेवढा विचार करायला पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू. खूप छान वाटलं तुम्हा दोघांशी बोलून. आणि आर्ट लवर मी पण आहे आणि हे सगळं तुमचे पेंटिंग आर्ट बघून छान वाटलं. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातून इतके लांब आलात आणि इकडे पेंटिंग्स वर्क करताय, फ्रीलान्सिंग. छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. महाराष्ट्र भेटला कोणी तर आपलं आपुलकी वाटली. खरी गोष्ट आहे, आपले लोकं भेटले. खरी गोष्ट आहे. राईट राईट. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.
आणि दादा तुम्हाला असं कुठलं अचिव्हमेंट्स अवॉर्ड्सबद्दल तुम्ही काय सांगाल, तुम्हाला मिळालेले काय अचिव्हमेंट्स? मला एक सेंट्रल गव्हर्नमेंटचा CCRTचा ज्युनियर फेलोशिप 2017-18मध्ये लॉटरी महाराष्ट्र शासनाचा नाही सेंट्रल गव्हर्नमेंट वाव भारत सरकारचा. व्हेरी गुड. CCRT म्हणजे काय, थोडंसं त्याचं हे कराल? सेंट्रल अँड कल्चर अँड सेंट्रल CCRT गुगल करू द्या मला. रिसर्च सेंटर आहे काहीतरी. हां ठीक आहे आठवा तोपर्यंत मी एकदा नेचर दाखवतो. सेंटर सेंट्रल फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग. सेंटर फॉर कल्चरल रिसोर्सेस अँड ट्रेनिंग. ओके. ह्याच्यासाठी कोण अप्लाय करू शकतं ते पण सांगा, कारण कदाचित हा व्हिडिओ जास्तीत जास्त आर्ट फील्डमधली लोक बघू शकतात, नवीन न्यू स्टुडंट बघू शकतात. याच्यासाठी 25 ते 35 वयापर्यंत हां ज्युनियर फेलोशिप असते. ओके. सिनियर फेलोशिप 35 ते त्याच्या पुढे असते. तुम्ही अप्लाय कशी केली होती? मी ऑनलाईन केली होती आणि मग त्यांचे सिलेक्शन थ्रू जावं लागतं सगळ्या गोष्टी. ओके. आणि मिनिस्ट्री त्याच्या ऑफ कल्चर मिनिस्ट्री ऑफ कल्चर अशी साईट आहे. हां. फॉर्म्स येतात. ओके. भरावं लागतं. अंडर मिनिस्ट्री ऑफ कल्चरमध्ये हे Selection. हे होते. ओके. आणि त्याच्यासाठी असं काही म्हणजे स्पेशल एज्युकेशन किंवा काय एज्युकेशन तर आपण फाईन आर्ट्सवाले तुमचं असायला हवं की ओके. करताय आणि मग त्याच्यामध्येच तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला ओके. तिथे म्हणजे interview होतात. आफ्टर फाईन आर्ट्स डिग्री ना, हां. डिग्री नंतर तुम्ही फेलोशिपसाठी अप्लाय करू शकता. परफॉर्मिंग आर्ट्सवाल्यांसाठी परफॉर्मिंगसाठी परमॉर्म. डान्स म्युझिक वगैरे आहे त्यांच्यासाठी. ओके. तरी आणि पर्सेंटेजची काय आर्ट की फेलोशिपला एवढी तुमच्या फाईन आर्ट्सला एवढे पर्सेंटेज पाहिजेत की फक्त पास पाहिजे? नाही असं काही नाही, कामावर डिपेंड करतो. तेवढं मला आधी लक्षात ओके. नाही राहिलं आणि खूप वर्ष आले. किती वर्षापूर्वी मिळाली होती तुम्हाला ती मला फेलोशिप? 17-18 मध्ये. वाव, व्हेरी 2 वर्षाची असते. व्हेरी तर मी तेव्हा तो फॉर्म भरलेला तर आणि नंतर मग इंटरव्ह्यू वगैरे पण असतात त्यांचे. ओके. इंटरव्ह्यूमध्ये क्लिअर झाल्यावर खूप छान वाटलं तुमच्याशी गोष्टी करून आणि तुमचाही मी बहुमूल्य असा वेळ घेतला. तुम्ही वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच दोघांचे पण. थँक्यू. चलो, जय हिंद, जय महाराष्ट्र.